आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे बघा, खरंच खरंच माफ करा मला, पण हा केवळ अपघात होता। मी काहीच मुद्दामून नाही केलं। अगं किती वेळा तुझ्या चुका माफ करायच्या आणि किती वेळा त्या पोटात घालायच्या। मागच्या वेळीही तुझ्यामुळेच विघ्न आलं होतं। जरा जपून वागावं। आपण काय करतो त्याचं भान नको का? ही अवदसा आहे अवदसा, माझ्या नातवाच्या राशीला लागली। भावनाताई, आत येऊ का? हो, ये ना। भावनाताई, सॉरी। तुला खूप वाईट वाटलं असेल ना ग? हे बघ, माझ्या घरी आज जे काही झालं ना ते मला अजिबात नाही आवडले अगं। नाही, आज जे घडलं ते पहिल्यांदा नाही झालंय। आय नो भावनाताई, पण तू तर हर्ट झालीसच ना ग, म्हणून मी ठरवलं होतं घरी रिटर्न येईन ना तर सरळ तुझ्याकडे यायचं आणि तुझी माफी मागायची। अगं, तू कशाला माफी मागतेस? आज तिकडे सगळ्यांसमोर, तुझ्या आई समोर, आजी समोर तूच माझी बाजू घेतलीस ना। आणि सिद्धिराज तर कायम माझ्या बाजूने उभे असतात। त्यांनी आपल्या घरासाठी आतापर्यंत इतकं काही केलंय ना की त्याची जाण म्हणून तरी आजचा घडला प्रकार मी विसरायला काहीच हरकत नाही। तरीही भावनाताई, तू तर हर्ट झालीसच ना ग। हे बघ, आधी मला इतकं काही कळायचं नाही, पण आत्ता आत्ता समजायला लागलंय की आपल्या माणसांच्या बाजूने आपणच स्वतः खंबीरपणे उभं राहणं किती महत्वाचं असतं। जसं की हरीशच्या चोरीच्या प्रकरणी आई हरीशच्या बाजूने नाही, माझ्या बाजूने ठामपणे उभ्या होत्या। बरोबर आहे तुझं, पण आता जे झालं त्यावरून मी ठरवलंय की असं परत होऊ द्यायचं नाही। त्यामुळे इथून पुढे मी त्या घरी जाणंच टाळणार आहे। नाही नाही, म्हणजे तू नको वाईट वाटून घेऊस, पण कुणाचंच नुकसान होऊ नये म्हणून मी असं म्हणते। भावनाताई, अगं असं का म्हणतेस? त्यापेक्षा आपण दुसरा वे पण काढूच शकतो ना। जसं की आपण तिकडे जास्त जायचं, त्यांना जास्त भेटायचं। माझ्या घरच्यांनाही कळू दे ना आमची भावनाताई किती चांगली आहे। भावनाताई, शेवटी कितीही काही झालं ना तरी माझ्यासाठी माझं माहेर आणि माझं सासर दोन्ही कुटुंब माझ्यासाठी महत्त्वाची आहेत ग। आणि दोन्ही कुटुंबांमध्ये अंतर नकोय। बरं, येते मी। काळजी घे। झोपली का? हो, आताच झोपल्या। बरं, ये जरा बस, मी छान तेल लावून देते केसांना, मालिश करते। काय ग, आज असं अचानक? अचानक का?
तू आणि जानू लहान असताना मी केसांना तेल लावत नव्हते का? चांगले घसघसून मालिश करून द्यायचे मी. उगीच का दोघींचे केस असे लांब सडक वाढले. पण आता बघ, तुम्ही मुली हातच लावून देत नाही. केस बघ कसे झालेत रखरखीत. ये बघू. हो आले. इथे बसू? हो, इथे बस. बोल, काय बोलायचंय? म्हणजे आज गाडी पाटलांकडे जे काही झालं त्याने दोन्ही कुटुंबांमध्ये जरा कटुता निर्माण झालीये. नाही म्हणजे त्यात तुझं काही चुकलं असं मला म्हणायचं नाही, पण बघ ना, आपल्या सिद्धूचं लग्न अगदी तोंडावर आलंय आणि नाही म्हटलं तरी दोन्ही कुटुंबांमध्ये थोडासा कलह झालाच. नाही, मी काय म्हणते, आपण सिद्धूचं केळवण करूया का ग? त्याला इथे बोलवावं, म्हणजे फक्त त्याला नाही, पूर्वीला, गाडी पाटील कुटुंब, त्याच्यानंतर पूर्वीचे आई बाबा वगैरे असं सगळं. म्हणजे बघ ना, सिद्धूने कायम आपल्यासाठी काही ना काही केलंय, बरोबर? पण आता बघ ना, नेमका जे घडलं ते म्हणजे अर्थात असं काही मी स्वतः नाही ठरवणार. तुला विचारल्याशिवाय नाहीच निर्णय घेणार. म्हणजे तू जर हो म्हणालीस तरच आपण हा केळवणाचा घाट घालू. काय वाटतं तुला, करूया का? चालेल. तू खूप रागावली आहेस का? अगं आई नाही, मी कशाला रागवू? उलट तुझं म्हणणं पटतंय मला. वाद वाढवून काही उपयोग नाहीये हे आपल्याला माहितीये. आणि कसं आहे ना, एखादी गोष्ट घडून गेली की ती किती चघळत राहायची आणि सोडून द्यायची हे आपल्याच हातात असतं. सिद्धूने खरंच आजपर्यंत आपल्यासाठी खूप काही केलं. त्याच्यासाठी का होईना आपण झालं गेलं सगळं विसरून केळवण करायला काहीच हरकत नाही. कशी गुणाची ग माझी पोर, किती समजूतदार आहेस. म्हणजे मलाही तसंच वाटत होतं की तो कायमच आपल्या मदतीला धावून येतो, नाही का? मग उद्याच ठरवते, रेणुकाताई आणि वसुंधरा ताईंना पण सांगते, म्हणजे त्यांना आमंत्रणच देते. म्हणजे कसं त्यांनाही कळेल ना की आपण काही नाराज नाही आहोत. वाव, म्हणजे फ्रेंड आपल्या घरी येणार आहे? अगं बाई, भावनाही पाहिलं का? झोपेचं नाटक करून कोणीतरी आपलं सगळं बोलणं ऐकतंय. लबाड. मग सिद्धू काकाला घरी बोलवायचं उद्या आणि मग त्याला छान छान गोड्याचं खाऊ घालायचं. काय द्यायचं? काय बनवूया सांग बरं? जिलेबी बनवूया का? बरं, आणखीन काय?